सुषमा अंधारे. अतुलजी तुमच्याकडे येतेय. ब्रेकवर जाण्यापूर्वी किशोरजी असं म्हणाले होते की या सगळ्या मागे अंतर्गत फूट जी आहे काँग्रेसची ती जबाबदार आहे. तुम्ही काय म्हणाले याबद्दल? नाही, ते त्यांच्या पक्षामध्ये तर एक दुसऱ्याला पेडाच भरतात ना. ते त्यांच्या पक्षामध्ये इतकं प्रेम आहे राम लक्ष्मणासारखं की ते म्हणजे त्याची चर्चाच करायला नको. आमच्या इथे वाडा बंगला आहे नागपूरमध्ये, आम्हाला चांगला माहिती आहे. प्रश्न तो नाही आहे. हा चंद्रपूर पॅटर्न नाही आहे. हा धर्मांधतेचा पॅटर्न आहे. हा जिकडे तिकडे यांनी वापरलेला आहे. बीजेपी ही एमआयएम आहे. हे माझं ट्विट तुम्ही बघा अकोल्याच्या वेळेसचं. त्याच्यानंतर अमरावतीत केलं, अकोटमध्ये केलं, सगळ्या ठिकाणी जे केलं आणि तेच आता पॅटर्न जो आहे तो यांनी चंद्रपुरामध्ये पण राबवलेला आहे. त्यामुळे तुम्ही एका टोकावर राहून हिंदूंना शिव्या द्या, दुसऱ्या टोकावर उभं राहून ते मुसलमानांना शिव्या देणार आणि मधात पैशाचा वापर करून हा जो पॅटर्न आहे हा राजकीय संस्कृतीचा चिखल करण्याचा, त्याचंच उदाहरण आहे चंद्रपूर. चंद्रपूर काय वेगळा पॅटर्न नाही होऊ शकत. बरोबर आहे. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, अतुलजी या मुद्द्यावरती आपण त्यांच्याकडे जाऊच या, पण अगदी हातातोंडाशी गेलेला हात जो घास होता तो काँग्रेसच्या हातातनं निघून गेलेला आहे हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे अशा मुद्द्यांवरती किती वेळा प्रश्न उभं करणार हा सुद्धा मुद्दा आहेच. नाही, असं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या गोष्टींनी महाराष्ट्राला कलंक लागलेला आहे, ज्या गोष्टीमुळे महाराष्ट्राचा इतिहास खराब होतोय, राजकीय संस्कृती खराब होती आहे, की पुन्हा पुन्हा ते मुद्दे तर आपल्याला सांगावंच लागेल. लोकांच्या लक्षात आणून द्यावं लागेल की तुम्ही मतदान कोणाला करता आहात आणि कशा पद्धतीनं सत्ता हिरवल्या जाते, कशा पद्धतीनं दुसरे लोक सत्तेत बसतात. आता हे विकासाच्या गोष्टी करतात. महाराष्ट्रातून उद्योग चालले. स्वर्गीय अजितदादा ते म्हटलं ते वाटोळ झालं महाराष्ट्राचं. ते खरं बोलले होते. ते पुण्यात उद्योग चाललेले आहेत. उद्योग गुजरातमध्ये बळजबरीने महाराष्ट्रातले घेऊन जात आहेत. महाराष्ट्राची काय प्रगती आहे? महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी दर मोठ्या प्रमाणात वाढतोय, महागाई आहे आणि आता लवकरच पहा आता मी उद्या त्याच्यावर अतुलजी आपण विषयावरनं भरकटत चाललोय, पण मी आता पुन्हा एकदा सुषमाताईंकडे जाणार आहे. थोड्या वेळाने तुमच्याकडे येईन. नाही, विकासाचा मुद्दा हा तुम्हाला मान्य नाही हे आपण समजू शकतो, परंतु त्याच्यावरती आणखीन आज या मुद्द्यावरच्या पलीकडे चर्चा करण्याची गरज नाहीये. मी सुषमाताईंकडे जातेय. सुषमाताई, एकंदरीतच नंतर प्रतिक्रिया आलेल्या आहेत सगळ्या तुमच्या पक्षातल्या नेत्यांच्या, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की कुठेतरी हा स्थानिक निर्णय, म्हणजे याचा अर्थ स्थानिक नेतृत्व हे पक्षाच्या नेतृत्वाला जुमानत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, स्थानिक नेतृत्व हे पक्षाच्या नेतृत्वाला जुमानत नाही असं नाही म्हणायचं मला. पण हा निर्णय स्थानिकचा आहे हे मात्र नक्की. काय होतं की आमच्या नगर परिषदेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांच्या या निवडणुका आहेत असं समजून, म्हणजे आपण आम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारला की शीर्ष नेतृत्व प्रचारात का दिसत नाही, तर तेव्हाही आम्ही हेच म्हटलं की हे स्थानिकच्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्ते त्या निवडणुका लढत आहेत. अशा वेळेला जेव्हा स्थानिकचे लोक काही निर्णय घेतात, ते त्यांचा श्रम, पैसा, शक्ती सगळं काही ओतत असतात, तेव्हा निवडणुकीच्या नंतर त्यांना काही निर्णय घेण्याची सुद्धा एक स्पेस असते. अर्थात ते निर्णय त्यांनी काहीच्या काही घ्यावेत असाही त्याचा अर्थ होत नाही. मात्र चंद्रपूरच्या बाबतचा जो निर्णय होता तो निश्चितपणे तिथल्या स्थानिक लोकांचा निर्णय होता. तिथले कारण आपण जेव्हा चांदा तू बांधा म्हणतोय तेव्हा बरोबर आहे सुषमाताई. आता अंबादास दानवे एकीकडे म्हणतात की याच्यावरती कारवाई होणार आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा स्थानिक निर्णय होता, परंतु या सगळ्या अनुषंगाने काही निर्णय पण घेऊ नये असं तुम्ही म्हणताय. म्हणजे नक्की पक्षाची भूमिका काय आहे या सगळ्या निर्णयावरती? नाही, पक्षाची भूमिका आम्ही मगाशी पण मी म्हटलं, मला वाटतं दुपारी माझी भूमिका मी काय ती स्पष्ट केलेली आहे की या सगळ्या संबंधाने जशा स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकांचे आम्ही अधिकार दिलेले असतात की बऱ्याच ठिकाणी स्थानिकच्या वेळेला म्हणजे बघा की भाजपने फोडाफोडीचा पॅटर्न केला आणि त्या फोडाफोडीच्या पॅटर्न मध्ये त्यांनी दोन पक्ष फोडले. एक राष्ट्रवादी फोडला, दुसरा आमचा पक्ष फोडला. आमचा पक्ष फुटून शिंदे सेना वेगळी झाली. पण धाराशिवच्या उमरग्यामध्ये जे एकत्र आले ते शिंदे सेना आणि काँग्रेस एकत्र आली. त्याच्यामध्ये शिंदे सेनेचा उपनगराध्यक्ष बसला आणि सॉरी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष आणि शिंदे सेनेचा नगराध्यक्ष बसलेला आहे. पण या फोडाफोडीच्या पॅटर्न मध्येच कुठेतरी तुम्ही आता पुढे मदतीचा त्यांना पुढचा हात दिलाय का काय असा वाटावा अशी परिस्थिती आहे. किशोरजींकडे पुन्हा एकदा जाते. किशोरजी, तुम्हाला सुद्धा शेवटी ठाकरेंची मदत घ्यावीच लागली. महापौर पद सुद्धा वाटून घ्यायला तुम्ही तयार झालात. जे आरोप निवडणुकीच्या आधी केले होते ते सगळे चंद्रपुरामध्ये माफ आहेत का? हे बघा, निश्चितपणे या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी आम्हाला आकडे कमी होते, संख्या कमी होती. आणि ही संख्या कमी असताना जेव्हा असं दिसलं चंद्रपूरच्या त्या नगरसेवकांमध्ये
की हे 25 दिवसापासून कुठेही सत्ता स्थापनेचा यांचा फॉर्म्युला येत नाही आहे. सत्ता स्थापन तर करूच शकत नाही आहे, परंतु यांनी दुसरं आपापसात मधलं फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं. 31चा आकडा असताना 34च बहुमत पाहिजे होतं. 3 या ठिकाणी यांना जुळवता आले नाही. याचं कारण यांच्यातलं आपसातला सत्तेसाठी असलेली यांची साठमारी, केवळ सत्ता मिळवायची एवढीच एक भूमिका काँग्रेस पक्षाची होती. आणि मी तर इथल्या स्थानिक नेतृत्वाचं अभिनंदन करेन की त्यांनी एका वेळेस काँग्रेसने ऑफर दिली त्यांना की आमच्या काँग्रेसला मध्ये पक्षप्रवेश करा, आम्ही तुम्हाला महापौर पद देतो, परंतु स्थानिक नेतृत्वाने ते नाकारलं. ते कट्टर शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि त्यांनी या ठिकाणी ही युती केली 1.25 वर्षाच्या नंतरच्या महापौर पदाची. जेव्हा त्यांना लक्षात, शेवटी आपली बांधिलकी कोणाची आहे? आपली पहिली बांधिलकी ही जनतेची आहे. ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्या मायबाप राजाच्या कामाच्या साठीची आहे. जी स्थानिक कामं असतात, प्रश्न असतात, ते स्थानिक प्रश्न, ठीक आहे, स्थानिक म्हणजे कामं पुन्हा एकदा तुम्ही आपल्या विकासाच्या आंदोलन मुद्द्याकडे वळता आणि तुमचं असं म्हणणं आहे की